तीर्थक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळा चालक यांच्या वतीने देशी गोवंशाच्या रक्षणासाठी, राज्यातील गायांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आणि तीर्थक्षेत्र आळंदीमधून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छ राहावी यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। तसेच आळंदी शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत यासह एकूण 5 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत। या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे करत असून त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील गोरक्षक, गोशाळा चालक तसेच आळंदीतील वारकरी संप्रदायातील संतही या उपोषणात सहभागी झाले आहेत। इंद्रायणी नदीच्या घाटावर सुरू असलेल्या या साखळी उपोषणाद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे। या उपोषणाला महाराष्ट्रातील सर्व गोरक्षक, गोशाळा चालक आणि साधू संत यांचा पाठिंबा असून अनेक राजकीय नेत्यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन व्यक्त केले। यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे, वारकरी संप्रदायाचे कर्मवीर भगवान महाराज कोखरे तसेच धाराशिव येथील महिला गोशाळा चालक वैशालीताईंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रातील देशी गोवंशाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी शासनाने प्रति गोवंश प्रतिदिन 100 रुपये अनुदान द्यावं ही आमची मागणी आहे आणि अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी करतोय, परंतु आजपर्यंत या मागणीचा विचार अतिशय प्राधान्याने केला गेला नाहीये। त्यामुळे आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। की महाराष्ट्रामध्ये ज्या गोमाता आहेत या गोमातांना सांभाळणं कठीण झालंय। ज्या गोशाळेमध्ये 100, 200, 300, 400 गायी आहेत त्या गोसेवकांनीच त्यांना सांभाळायचं, त्यांनीच चारा आणायचा, डोनेशन मिळत नाही। त्या गोमातांना सांभाळणं प्रचंड जिकिरीचं कष्टाचं काम आहे। काही गोभक्तांनी आपल्या घरातली जमीन विकलेली आहे, पत्नीच्या गळ्यातली मंगळसूत्र घाण ठेवून ते बिचारे गोशाळा चालवतात। म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही रेनेव्ह कुठेही उभा करा, परंतु समजा दुधावर थोडंसं वाढवा, पेट्रोलवर थोडंसं वाढवा, परंतु या गोमातांचा हा जो खर्च आहे प्रतिदिन 100 रुपये मिळाले पाहिजेत। दुसरी जी मागणी आमची आहे की आज महाराष्ट्रातल्या ज्या भटक्या गायी आहेत, शेतकऱ्यांना उत्पन्न देत नाहीत म्हणून गायी सोडून देतात, त्या गायी रात्रीचे कसाई पकडतात, इंजेक्शन देऊन फुकटची गुरं मिळतात आणि त्याच्यातून प्रचंड मोठा रेव्हेन्यू तयार होतो आणि तो रेव्हेन्यू तयार होणारा, तो पैसा तयार होणारा जिहादसाठी वापरला जातो। तो तयार होणारा पैसा जो आहे तो देशविरोधी कारवाई करण्यासाठी वापरला जातो, तो जिहादी लोकांच्या हातात जातो पैसा, आणि तो पैसा कुठल्याही प्रकारे थांबला पाहिजे आणि आमची गोमाताही सुरक्षित राहिली पाहिजे। शासनाने तत्काळ या भटक्या गुरांच्यावर उपाययोजना केली पाहिजे। त्यांच्यामुळे ऍक्सिडेंट होतात, गायीचे ऍक्सिडेंट होतात, जखमी होतात, लोकांच्या भावना दुखवतात, अशा अनेक मुद्दे आहेत। सर्वप्रथम जय श्रीराम, जय गोमाता। मी वैशाली वारकुल, माझी नवजीवन गोशाळा आहे। गेल्या 8 वर्षापासून मी चालवते। माझ्याकडे 200 पशुधन आहेत आणि हे सगळे पशुधन कत्तलखान्यातून सोडवून आणलेले आहेत। धाराशिव मध्ये जवळजवळ 8 वर्ष झालं गोरक्षक आणि गोसेवेचं मी काम करते। 8 वर्षापासून आतापर्यंत काम करते, तोपर्यंत पासून की मला शासनाचा कुठलाही निधी मिळालेला नाही किंवा बाहेरून कुठलंही सहकार्य मिळत नाहीये। गोहत्या बंदीचा कायदा आला तर मला सरकारला विनंती करावीशी वाटते। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आला, त्यासाठी बजेट पण आला आणि त्यांच्या खात्यावर पण गेलं। तशी लाडकी बहीण आणावी आणि लाडक्या बहिणीला मी प्रतिदिन प्रति गोवंश 100 रुपये मागितलेत, पण तुम्ही काहीतरी चालू करावं आणि ह्या गोशाळा जिवंत ठेवाव्या। तुम्ही जे लाडकी बहीण योजना आणली होती त्याचं सगळ्यात महत्त्वाचं की मी तुमचं अभिनंदन करते की तुम्ही बहिणींचा विचार केला। आता तुम्ही आपल्या आईचा विचार करा, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। नाही तर पुढच्या पिढीला कागदावरची गाय बघावी लागेल, अस्तित्वातली गाय दिसणार नाही। त्यामुळे शासनाला माझं नम्र आवाहन आहे की गायीला पैसे चालू करा चाऱ्यासाठी।